उद्या आहे माझ्याकडे वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन. तर आज माझी काय-काय तयारी सुरू आहे, मी काय-काय तयारी केली आहे, व्रताच्या उद्यापनासाठी काय-काय गोष्टी लागतात, हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरू करूया. आज आहे गुरुवार आणि आजच्या या सुंदर दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे म्हणून म्हटलं चला पक्ष्यांना अंगणातच खायला ठेवूया. आज सकाळची सगळी कामं झाली. आज म्हटलं चला आधी अर्णवसाठी आणि माझ्यासाठी आहे ना नाश्ता बनवून घेते. तर नाश्त्यासाठी आज पोहे बनवतीये. तर हे बघा आज मला संध्याकाळी ना भाजीपाला पण आणायचा आहे. तर जे आहे त्यातच आता पटापट पोहे बनवून घेऊ म्हटलं. आज आणि उद्या 2 दिवस माझी खूपच धावपळ असणार आहे. सकाळी पहाटे लवकरच उठले आणि देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं. म्हटलं आता घरात थोडी साफसफाई पण करून घेऊया. तर म्हटलं जरा नाश्ता झाला, पोटाला आधार मिळाला, की काम पण करायला ताकद येते. म्हणून मग म्हटलं चला आता पोहे करून घेते. झटकीपट पोहे होतात. दुसरं काय करायचं काही सुचत नव्हतं. आणि अर्णवलाही पोहेच आवडतात. म्हटलं चला पोहे झाले. दोघांचं खाऊन झालं ना, की पुढची कामं करायला मी मोकळी. तर आज ना सोफा साफ करायचा होता मला. हे बघा सगळे कवर वगैरे धुवायला टाकले सोफ्याचे आणि एका बाजूला आता सोफा साफ करू म्हटलं. तर कवर पण नंतर सुकायला टाकूया. आता ते घरातच टाकावे लागतील फॅनखाली. ड्रायरमध्ये लवकर कपडे सुकतात, तसं काही टेन्शन नाही. फॅन वगैरे पण साफ केला. भिंतीवर तसं काही जाळं नव्हतं कारण माझा सारखा हात फिरतच असतो. तर हे बघा सगळं सोफ्याच्या मागे वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं. घर पूर्ण स्वच्छ केलं. घराचा पूर्ण कानाकोपरा आज मी साफ केलाय. उद्या लक्ष्मी घरी येणार म्हटल्यावर तिच्या स्वागताची तयारी तर व्हायलाच पाहिजे, हो की नाही? 2-3 दिवस झाले साफसफाई सुरू आहे. फक्त हॉलच राहिला होता. तर आता हॉलचं पण काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला तर माहिती आहे लक्ष्मीला किती स्वच्छता लागते. म्हटलं दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला जशी स्वच्छता आपण करतो घराची, तशी उद्याच्याही दिवसासाठी व्हायलाच हवी. तर कवर वगैरे हे बघा, कवर वगैरे पण सुकले आहेत आता संध्याकाळ होत आली. कवर पण टाकून घेऊ म्हटलं. एक-एक काम हातावेगळं झालं ना, की पुढच्या कामांनाही हुरूप येतो. तर हे बघा अशा पद्धतीने आता सोफा पण लावून झालेला आहे. एकदम छान क्लीन झाला आहे. बाजारात जायच्या आधी डायनिंग टेबल पण साफ करून घेतला. म्हटलं तोही राहून जाईल. हे बघा आता मस्तपैकी गुरुवारच्या बाजारातून भरपूर भाजीपाला आणि उद्याच्या पूजेचे सामान घेऊन आली आहे. एवढे 2 बॅग भरून सामान झालं आहे. आता म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर जेवणं वगैरे झाली. सगळं उरकलं. आता सामान भरून घेते. उद्याच्या उद्यापनासाठी जे काय सामान लागणार आहे ना, ते सगळं मी आजच घेऊन आले आणि थोडाफार भाजीपाला पण आणलेला आहे. आता नैवेद्यासाठी पण बरंच काही गोष्टी लागणार होत्या. तर सगळं काही घेऊन आले आठवणीने. लिस्ट करूनच नेली होती. म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुमच्याकडेही असं उद्यापन वगैरे असेल, पूजा असेल, तर तुम्हालाही लक्षात राहील काय-काय आणायचं असतं ते. तर माझ्या पद्धतीने मी सगळं काही आणलं आहे. जेवढं माझ्याकडनं करता येईल तेवढं मी करणार होते. तर हे बघा आता ब्लाउज पीस आणले आहेत ओटी भरण्यासाठी सगळ्यांना. उद्यापनाला सवाष्णींचा यथोचित असा मान-सन्मान करावा अशी माझी इच्छा होती. तर हे बघा ब्लाउज पीस आणले, मेहंदीचे कोन आणले, बांगड्या आणल्या, टिकल्या आणल्या, नारळ आणले आणि हो व्रतकथेचे एक-एक पुस्तक पण आणलंय प्रत्येकीला देण्यासाठी. तर उद्यापन असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या असतात. तर म्हणजे आपल्या मनावर आहे तर मी हे सर्व काही आणलेलं आहे. तुम्ही अजूनही काही वस्तू ॲड करू शकतात किंवा फक्त एक व्रतकथेचं पुस्तक आणि एक केळ असं पण दिलं तरी चालतं. तर आपल्या इच्छेनुसार सगळं काही आहे. तर हे बघा फुलं पण आणली आहेत भरपूर. विड्याची पानं, गुलाबाची फुलं, कमळाचं फूल जे काही देवीला आवडतं ना, ते सगळं मी आणण्याचा प्रयत्न करत असते. तर तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा, हे सगळं काही मी घेऊन आली आहे. आमच्या गुरुवारच्या बाजारात ना, हे सगळं सामान एकदम इझिली मिळतं. हे बघा, हे गावरान लसूण पण मिळाले मला. तर मला आहे ना, गावरान लसूणच खूप आवडतात नॉर्मल लसूणपेक्षा. तर त्याची चव खूप छान असते. तर हे बघा, देवीला वाहण्यासाठी एवढी सारी फळं पण घेऊन आली आहे तिच्या आवडीची. सीताफळ वगैरे तिला जे आवडतात ना फळं, ती सगळी आणली. काजू संपले होते घरातले, ते पण आणले. हे बघा, व्रतकथेचे पुस्तक पण मिळालं मला. तर बाजारामध्ये सगळ्या गोष्टी इझिली मिळतात. गावरान गूळ पण मिळाला, ऑर्गॅनिक गूळ. तर आता भाजीपाला आणलेला आहे. आवळे मिळाले छानपैकी फ्रेश. तर आवळे बघितले ना, तर मला तर कंट्रोलच होत नाही. मी घेतच असते. तर हे बघा, हे मक्याचे कणीस आमच्या स्वराला आवडतात. मेथीची भाजी घेतली उद्यासाठी. तर हे बघा, ही शेवग्याची पानं मला मिळाली आहेत. तर आता त्याचं काहीतरी करावं लागणार आहे. पुढच्या वीकमध्ये करते. तर भाज्या पटापट भरून घेतल्या. गवारची भाजी पण छान अशी कोवळी भाजी मिळाली.
गावरान गवार होती, तर ती पण घेतली आहे. तसं थोडंसं भाजीपाला पण एक्स्ट्राचा असू द्यावा म्हटलं. आता पूजा वगैरे झाली, की 2 दिवस तर काय माझ्याकडनं बाहेर जाणं होणारच नाही. भाजी भरता-भरताच मला आठवलं, की मला ना उद्याच्या पुरणासाठी डाळ लावायची आहे. तर म्हटलं ते काम सोडलं आणि इकडे डाळ लावायला आली. हे बघा आता मी मसाला पण बनवण्यासाठी थोडी तयारी करून ठेवली होती. लसूण वगैरे सोलून ठेवले होते. म्हटलं चला एका बाजूला ओटीचं सामान भरता-भरता डाळ पण शिजेल. उद्याच्या वैभव लक्ष्मी व्रताच्या उद्यापनासाठी ना 8 ते 9 जणी मी बोलावल्या होत्या सवाष्ण म्हणून. तर म्हटलं आजच आपलं पुरण वगैरे झालं किंवा मसाला पण वाटून झाला ना आमटीचा, तर उद्या आपला लोड जरा कमी होईल. पण कसलं काय, इकडे माझ्याकडनं एक मोठी चुकी झाली. एवढ्या एवढ्या छोट्या कुकरमध्ये मी एवढी डाळ लावली होती आणि तूप घातलं होतं डाळ मऊ होण्यासाठी. पण झालं असं की कुकर छोटा पडला आणि त्यामुळे डाळ पण व्यवस्थित शिजली नाही आणि इकडे मी मसाल्याची तयारी करू म्हटलं, तर खोबरं कट करायला घेतलं, तर मला अचानक आठवलं की अरे, भाजीपाला तर आपला तसाच राहिला भरायचा. मग पुन्हा ते काम सोडून मी भाजीपाला भरायला घेतला. असं डोक्यात एक-एक चक्र सुरू होतं, हे करू की ते करू. म्हणतात ना, ते रात्र थोडी आणि सोंग फार असं झालं होतं. जवळपास 10:15 वाजले होते. तर काय करावं हे कळत नव्हतं. च्या शिट्ट्या होत-होत 11 वाजले होते आणि त्यानंतर मी पाहिलं तर कुकरला ओपन करून तर डाळ शिजली नाही. म्हटलं आता रात्री पुन्हा एवढ्या 11 वाजता कुकर लावायचा, शिट्ट्या करायच्या. मग तसंच ठेवलं आणि सगळा लोड माझा दुसऱ्याच दिवशी येणार होता हे मला कळलं होतं. कारण मसालाही वाटता येणार नव्हता. मसाला वाटायचं म्हटल्यावर मिक्सरचा आवाज येणार आणि सगळ्यांची झोपमोड होणार. म्हणून म्हटलं चला आता जाऊ दे. आपण ना ओट्या तरी भरून घेऊ असा विचार केला. तर आता आहे ना पटापट फुलं वगैरे सगळं भरून घेतीये. भाजीपाला वगैरे सगळा व्यवस्थित पॅक करून घेतला. हे बघा गजरे, फुलं आणि कमळाचं फूल जे काही लक्ष्मीसाठी लागणार आहे ना, ते एक वेगळ्या ह्याच्यात ठेवलं होतं वेगळ्या डब्यामध्ये. म्हणजे पटकन सापडेल पूजा करताना. आता मला कळून चुकलं होतं, की माझ्यावर केवढा मोठा लोड येणार आहे. कारण पुरणही झालं नाही, मसालाही वाटून झाला नाही आणि शिवाय मेथीची पण भाजी निवडायची बाकी होती. म्हटलं आता सगळं उद्यावरच येणार आहे. त्यामुळे आता उद्या पण लवकरच उठावं लागेल. तर आता म्हटलं जरा असं भाज्या तरी पॅक करून देऊ आणि ओट्या तरी भरून ठेवू म्हणजे तो तरी वेळ वाचेल. खरं तर आज सकाळपासून पण माझी खूप कामं झाली होती आणि थकवा पण खूप आला होता. बाहेर जायचं, सामान आणायचं त्यातही थकायला होतं खरं तर. तर मी म्हटलं चला आता जेवढं होता येईल तेवढं करूया आणि उद्या फ्रेश मूडमध्ये ना पटापट बाकीची कामं करून घेऊ. आणि लक्ष्मी देवी ना नेहमीच माझी परीक्षा पाहत असते. एवढी वर्ष झाली ना प्रत्येक लक्ष्मीपूजनला मी ठरवत असते, की आदल्या दिवशी आपण पुरण वगैरे रेडी करून ठेवू. पण का कुणास ठाऊक तिला आहे ना सकाळचं फ्रेश तयार झालेलंच पुरणपोळी खायची असते. ती कधीच आदल्या दिवशी तयार झालेली पुरणपोळी अ, खाणारच नाही म्हणजे होतच नाही माझ्याकडनं रेडी कितीही काही होऊ दे. एवढी वर्ष झाली ना 21 वर्ष झाली आता. पण होतच नाही आणि बाकी नवरात्रात तर असं कधी होत नाही. मी आदल्या दिवशी पुरण वगैरे करून ठेवत असते दसऱ्याच्या वेळेला. पण लक्ष्मीपूजन म्हटल्यावर प्रत्येक लक्ष्मीपूजनला असं होत असतं आणि हे बघा आजही असंच झालेलं आहे. काहीतरी कारण निघालं आणि माझं आज पुरण झालंच नाही. म्हटलं चला आता तिच्या इच्छेप्रमाणे ना तिला उद्या फ्रेशच पुरणपोळी करून घालूया. तर हे बघा आता ओटी भरायला सुरुवात करतीये. तर त्यासाठी ना मी या कॅरी बॅग्स आणल्या होत्या. सगळ्या ओट्या अशा व्यवस्थित पॅक करून ठेवल्या ना, की उद्या मला देताना पण सोपं पडेल, ओटी भरायला पण सोपं पडेल. तर हे बघा हे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे. उद्यापनाच्या विधीत लिहिलेलं आहे, की व्रताचं एक-एक पुस्तकही वाटायचं आहे. तर त्यामुळे मी पुस्तकही आणलेलं आहे एक-एक. तर हे बघा ब्लाउज पीस, मेहंदीचा कोन, हिरव्या बांगड्या, टिकली जे काही शृंगाराचं सामान मला देता येईल ना, माझ्या पद्धतीने तेवढं मी आणण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या बॅगेतच मी तांदूळ, सुपारी, पैसा, वेलची, लवंग सगळं घातलेलं आहे. म्हणजे उद्या ओटी भरताना याच्यासोबत नारळ, विड्याचं पान आणि फूल असं दिलं की झालं. म्हणजे वस्तूही विसरायचं टेन्शन राहत नाही आणि फूल आणि विड्याची पानं खराब होतील ह्या पॅकेटमध्ये भरली तर म्हणून मी ती सेपरेटच ठेवली आहेत. तर असं मी विचार केलेला आहे. ओटी भरून ठेवली आहे अशा पद्धतीने. मी वैभवलक्ष्मी व्रताच्या 21 शुक्रवारांचा संकल्प केला होता आणि उद्या 21वा शुक्रवार आहे.
आणि खरंच जेव्हापासून हे शुक्रवार सुरू झालेत ना, तेव्हापासून मला खरंच खूप छान-छान अनुभव आलेत आणि खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडतायत माझ्या आजूबाजूला. आणि आपण जे काही करतोय ना, त्यात फक्त देवीला आपला भाव हवा आहे. आपण किती मनापासून करतोय हे तिला हवं आहे. तिला बाकी काही नकोय. फळं, पानं, फुलं ह्याची तिला खरंच गरज नाहीये. तर आपला बघण्याचा दृष्टिकोन, आपली भावना हे महत्त्वाचं आहे आणि विश्वास. तर माझा तर खूप विश्वास आहे देवीवर आणि त्यासाठीच आता माझी ही सगळी तयारी सुरू आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ओटी मी रेडी केलेली आहे. तर अशा सर्व ओट्या मी रेडी करून घेतीये आणि आजचाच अनुभव बघा ना, कसं देवीने माझं पुरण रेडी होऊ दिलं नाही. तिला माझ्या हातचं पुरण खायचंय, पण ते फ्रेश खायचंय. म्हणजे उद्याच मी बनवावं अशी तिची इच्छा आहे. तर चला उद्यासाठी मी सगळं तिच्यासाठी करणार आहे. तुम्ही म्हणत असाल ही काय-काय बोलत असते. तर माझा देवीसोबत खरंच संवाद चालू असतो. तर माहीत नाही काय, तर तिच्या मनात काय चाललंय हे मला कळतं, माझ्या मनात काय चाललंय हे तिला कळतं. तर हे बघा असं बोलता-बोलता ना माझ्या सर्व ओट्या रेडी झालेल्या आहेत. तर म्हटलं आता ना देवीसाठी पण ओटी रेडी करून ठेवूया. तर असं ताटच रेडी करून घेते. देवीसाठी मी ही छानशी अशी माहेश्वरी साडी आणलेली आहे आणि मोरपंखीच कलरचं हे असं ब्रॉकेटचं ब्लाउज पीस आहे. म्हटलं आता छानपैकी खणाला जशी घडी असते ना, तशी घालून घेऊया ओटी भरताना देवीची आणि हे बघा अशा पद्धतीने घडी घालून म्हटलं साडीवर हळदी-कुंकवाचे डाग पडू नये, तेला-तुपाचे डाग पडू नये म्हटलं साडी कॅरी बॅगमध्येच ठेवावी. तर अशा पद्धतीने साडीला आधी कॅरी बॅगमध्येच टाकलं आणि हे बघा आता सगळं काही आता मी ओटी भरून घेतीये. तर आत्ताच हे सगळं रेडी करून ठेवलं म्हणजे मला उद्या घाई होणार नाही. कारण उद्या सकाळपासून खरंच मला खूप कामं असणार आहे. तर किती वाजता उठायचं हा माझा विचार चाललाय. जवळपास 4:30 वाजता तर मला उठावंच लागेल आणि ऑलरेडी आता 11:30 वाजलेत. रात्रीचे 11:30 वाजलेत. झोप तर काही माझी होणार नाहीये, पण चला आता एक दिवस थोडी मेहनत घेतली, तर उद्याचा दिवस सार्थकी लागेल माझा. तर हे बघा देवीला ओटीचं सगळं शृंगाराचं सामान ठेवतीये. हिरव्या बांगड्या, मेहंदीचा कोन, टिकली आणि हे एक वेगळं शृंगाराचं एक पॅकेट आणलं होतं. तर ह्यात सगळंच असतं. मंगळसूत्र, आरसा, कंगवा. हे बघा देवीसाठी ठेवते गुलाबाचं अत्तर. गुलाबाचं अत्तर तिला खूप प्रिय आहे. गुलाबाचं फूल प्रिय आहे, मोगऱ्याची फुलं, मोगऱ्याचा गजरा, कमळाचं फूल हे सगळं तिला प्रिय आहे. तर तुम्हीही आवर्जून असं पूजा करतात, लक्ष्मीपूजन करतात, तेव्हा तिची अशी व्यवस्थित ओटी भरत जा. आणि मी नेहमीच हे सर्व काही करत असते आणि खरंच लक्ष्मी देवीचा माझ्यावर आशीर्वाद आहे, तिची कृपा आहे माझ्यावर. जे काही आहे ना, त्यात मी खूप खुश आहे, आनंदी आहे. हे बघा, हे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तकही ठेवलंय मी आता ओटीमध्ये. तर विडा, फुलं आणि गजरा हे राहिलं आहे, तर ते उद्याच ठेवेल. आता सगळं काही फुलं, पानं मी फ्रिजमध्येच ठेवलंय म्हणजे खराब होणार नाही. कारण उद्या संध्याकाळी मला हे सगळं करायचं आहे, ओट्या भरायच्या आहेत. अ, वैभवलक्ष्मीची पूजा पण संध्याकाळीच असते. 4 ते 5 वाजता करावी लागेल मला. तर हे बघा अशा पद्धतीने मी आज सगळी तयारी केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी तयारी? प्रिपरेशन कसं वाटलं माझ्या उद्याच्या उद्यापनाचं? नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आणि उद्याचा उद्यापनाचा सोहळा, वैभवलक्ष्मीच्या उद्यापनाचा सोहळ्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर चला, आजच्या दिवस एवढंच. बाय बाय.